नाही म्हटलं तरी आपल्याला चॉईस करावी लागते की वेदर टू स्टे हिअर विथ आवर पॅरेंट्स ऑर टू गो देअर अँड सेटल. एक तर खूप काळानंतर तू पुन्हा सिनेमात येतेस असं मला वाटतं. हो, खरं. द्विधा या खरं, सिनेमातून. खरं. मग तुझ्यासारखी अशी ग्लॅमरस देखणी सुंदर अभिनेत्री असा सिनेमा का निवडती यायला इतक्या वर्षानंतर? तर मला समहाव असा अनुभव आहे की मला नेहमी अनोळखी आणि त्रयस्थ लोकांकडनंच काम आलंय. मला कधीच ओळखीच्या लोकांकडनं काम नाही आलंय. तुझ्या आयुष्यातले असे टप्पे कुठले ज्याच्यात तू प्रचंड द्विधा मनस्थितीत होतीस? त्याच्यानंतर जसं तुला माहिती आहे माझ्या पर्सनल लाईफमध्ये आय लॉस्ट माय पार्टनर इन कोविड. सो त्याच्या पुढची तर 2-3 वर्ष तर म्हणजे मी कुठल्या जगात होते माझं मला माहीतच नाही. म्हणजे काय चाललंय माझ्या आयुष्यात. पुळेकरांची तुझी पहिली ओळख काय झाली होती? म्हणजे किस्सांमधनंच की पुळेकर कोण आहे? ह्या मधल्या काळात मी आता अगदीच मोकळेपणे बोलेन, फायनान्शियल पोकळी खूप मोठी निर्माण झालेली. तेव्हा एक थॉट असा आला होता की नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहे मानसी कुलकर्णी. मी तुझं मनपूर्वक स्वागत करतो मानसी. थँक्यू. मानसी अतिशय वेगवेगळ्या चूझी निवडक प्रोजेक्टमधनं दिसत असते आपल्याला. ती आता द्विधा या चित्रपटातून लोकांसमोर पुन्हा एकदा येणार आहे. धाक नको साथ हवीर यापूर्वी तिनं सिनेमे केलेले आहेत, मालिका केलेल्या आहेत. ते काही मी सांगत बसत नाही कारण गुगलवर आहे, ते तुम्ही पहा. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ते करत असताना नाटक तिनं सोडलेलं नाही आहे. विश्वास सोनी दिग्दर्शित सांगते एका प्रायोगिक नाटक ती सातत्यानं करत राहते. आणि आता तिचा सिनेमा येतो. तर सिनेमा हे निमित्त झालं आणि या निमित्तानं मला तुझ्याशी बोलायला आवडेल. सो तुझं स्वागत करतो. थँक्यू. आणि सुरुवातच फार आडवेळे घेत नाही मी, पण आता द्विधामधून तू येतेस. तर द्विधा काय आहे हा पहिलाच प्रश्न आहे. काय सिनेमाची वन लाईन काय आहे, काय गोष्ट आहे सिनेमाची, आणि हा सिनेमा कधी येतोय? सिनेमा लवकरच येणार आहे थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला. पण जे तू म्हणालास द्विधा काय आहे, तर व्हेरी ऑनेस्टली आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर द्विधा हे फिल्मचं नाव तर अर्थातच आहे, पण द्विधा ही मला वाटतं सतत एक माणसाची असणारी मनस्थिती आहे. कारण प्रत्येक फेजमध्ये आपल्याला जे डिसिजन, जे निर्णय महत्त्वाचे घ्यावे लागतात तेव्हा प्रत्येक वेळी आपण ते पडताळून पाहत असतो. आणि तेव्हा मला असं वाटतं की प्रत्येक माणूस या द्विधा मनस्थितीतून जातच असतो. सो ती एक्झॅक्टली मनस्थिती जी आहे ती आम्ही या फिल्ममध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण अर्थात त्याला एक वेगळी स्पेसिफिक सिच्युएशन आहे. हल्ली मला वाटतं आत्ताच्या सध्या जे घडतंय जगात त्याला फारच रिलेटेबल आमच्या सिनेमाचा विषय आहे. ते म्हणजे की आपल्याकडे तरुण वर्ग जो आहे तो एक बेटर लाईफस्टाईल किंवा बेटर फ्युचर ह्या काय म्हणू ह्याची ओढ त्यांना असते. आणि त्यामुळे परदेशात सेटल होऊ पाहणं, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो विषय हा आपल्या सिनेमाचा मेन विषय आहे. आणि अशा वेळेला नाही म्हटलं तरी आपल्याला चॉईस करावी लागते की वेदर टू स्टे हिअर विथ आवर पॅरेंट्स ऑर टू गो देअर अँड सेटल आपल्या भवितव्यासाठी. बरोबर. सो ती जी द्विधा मनस्थिती आहे तो एक मेन प्लॉट आहे आपल्या सिनेमाचा. वा. आणि त्या अनुषंगाने श्रावणी नावाचं जे माझं कॅरेक्टर आहे या सिनेमात, तिचा अख्खा प्रवास त्या अनुषंगाने दाखवलेला आहे. आणि बऱ्याचदा कसं होतं की सहसा ना आपण प्रॅक्टिकल निर्णय जे आपण म्हणतो ते घ्यायला का पटकन धजावत नाही. तर सोशल प्रेशर हे तर एक त्याचं महत्त्वाचं कारण आहेच आहे. पण त्याच्यामागचं दुसरं एक कारण मला जे वाटतं ते म्हणजे की आपले निर्णय हे प्रत्येक वेळी फक्त आपल्यापुरतं सीमित नसतात. आपल्या जवळचे, आपल्या आसपासचे ह्यांच्यावर त्याची वेगवेगळी असतात, त्याच्यावर इम्पॅक्ट होत असतो आणि त्याचा विचार आपण करतच असतो. डेफिनेटली तो नकळत आपल्या मनात येतच असतो. खरं पाहायला गेलं तर मला असं वाटतं की जर आपण स्वतःला प्राधान्य द्यायचं ठरवलं तर हे निर्णय घेणं तसं फार सोपं आहे, कारण त्या निर्णयाची तेवढी काही फार डिमांड नसते.
पण कारण की त्याचा परिणाम हा बाकीच्यांवर आपल्या जवळच्यांवर पण होत असतो, त्यामुळे आपल्याला नकळत हे प्रेशर येत असतं की कदाचित मी हा निर्णय घेतल्यामुळे आपल्या जवळचा माणूस दुखावेल का. सो ती जी द्विधा मनस्थिती असते ती कशी टॅकल करायची हा एक मोठा प्रश्न असतो. कारण मला असं वाटत नाही की खरं तर मी जर ठरवलं की कोणी एक्स पर्सनने असं ठरवलं की मला स्वतःला प्रायोरिटाईज करायचं आणि त्याच्यासाठी मला हा निर्णय घ्यायचा आहे, तर त्याच्यात मला असं वाटतं की काहीच चुकीचं नाही आहे रे. पण प्रश्न कुठे येतो द्विधा मनस्थितीचा की अरे हे माझ्यासाठी योग्य आहे, ठीक आहे, पण ह्याने माझ्या जवळच्यांवर काय, त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम. जवळचं म्हणण्यापेक्षा टू बी स्पेसिफिक तुझ्यावर जे अवलंबून असतात ते. अगदीच अगदीच एकदम योग्य पद्धतीने तू बोललास. म्हणजे मग ते आपले पेरेंट्स असू देत किंवा करिअरसाठी असणं, आपण आपली करिअरची फेज असताना आपली मुलं असू देत, दोन्हीही अर्थी एक्झॅक्टली ते आपल्यावर डिपेंडंट असतात आणि त्यांच्या आयुष्यावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो. ते दाखवतील, नाही दाखवतील, व्यक्त करतील, नाही व्यक्त करतील, त्याच्याबरोबर डील करू शकतील, नाही करू शकतील, हा सगळा खूप पुढचा भाग येतो. मेन तो निर्णय घेताना ह्या गोष्टी आपण नाही म्हटलं तरी बाजूला सारू शकत नाही. सो ती जी सिच्युएशन आहे तो ह्या सिनेमाचा गाभा आहे. किती छान, खूप महत्त्वाचा विषय आहे तो. पण या सगळ्यामध्ये तू ज्या पद्धतीचे रोज स्वीकारत आलेली आहेस किंवा ज्या पद्धतीची कामं तू करत आली आहेस, म्हणजे कुंकू तर सगळ्यांनाच माहिती आहे, किंवा सिरियल्स आहेत, आता विजेता सारख्या सिनेमात तू दिसली होतीस, म्हणजे तुझी कामं मला माहिती आहेत. ती करत असताना एकदम एक तर खूप काळानंतर तू पुन्हा सिनेमात येतेस असं मला वाटतं, द्विधा या सिनेमातून. मग तुझ्यासारखी अशी ग्लॅमरस, देखणी, सुंदर अभिनेत्री असा सिनेमा का निवडती यायला इतक्या वर्षानंतर? असा एक विषय की जो खूप महत्त्वाचा विषय आहे, जो जगण्यात जवळ जाणारे विषय आहेत, ते विषय का निवडले जातात? आपण ग्लॅमरस, आणखी जास्त मसालेदार सिनेमे किंवा ज्याच्यामध्ये लार्जर दॅन लाईफ काही गोष्ट असेल असे तू का निवडत नाहीस? म्हणजे हे निवडीमागचं काय कारण आहे? द्विधा का निवडली? बघ, दोन गोष्टी आहेत. एक जर तू म्हणालास की खूप ग्लॅमरस, खूप मसाला मूवी, टिपिकल जे आपले मेन स्ट्रीम मूवीज ज्याला म्हटलं जातं ते का नाही घेत, तर मी खरं तर ही दुःखद बाब आहे, पण मी खरं तर हे कबूल करेन, मला ऑफर होत नाहीत. मला करायला आवडतील, मला त्याही पद्धतीने स्वतःला एक्सप्लोअर करायला आवडेल, पण समहाव त्या पद्धतीचं काम माझ्यापर्यंत येत नाही आहे. म्हणजे हे आता मला कळत नाही की लोकांना माझ्या केपेबिलिटीजवर शंका आहेत का, मला गैरसमज आहे स्वतःबद्दल की मी करू शकते, पण तसं नाही आहे. खरं तर हे कोडं मला स्वतःलाच उलगडलेलं नाही आहे. पण बघू, काही काळाने कदाचित त्याचीही उत्तरं सापडतील. पण द्विधा निवडण्यामागचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे संहिता त्याची. जसं मी तुला म्हटलं ती मला फार जवळची. एक तर मुळात श्रावणी हे कॅरेक्टर आहे ना, ते मी ॲज अ पर्सन, मानसी कुलकर्णी मी जशी आहे त्याच्यापेक्षा फार वेगळं आहे, खूप वेगळं आहे. आणि मला ॲक्ट्रेस म्हणून जी माणसं जवळची ओळखतात ना, त्यांना माहिती आहे की मला स्वतःला एक्सप्लोअर करत राहायला आणि एक्सपेरिमेंट करत राहायला आवडतं. मला स्वतःच्या कम्फर्ट झोनमध्ये राहायला सतत आवडत अजिबात नाही. कारण एकतर मेंदूला खाद्य नसेल तर मला फार कुठल्या गोष्टीत फन वाटत नाही. म्हणजे त्याच ह्याच्यात राहणं हे मला आवडत नाही. म्हणजे काही जणांचा तो स्वभाव असूही शकतो, यू नेव्हर नो, पण मला ते आवडत नाही. आणि जसं मी म्हटलं की विषय हा इतका जवळचा आहे ना, ओव्हरऑल मला असं वाटतं की त्याने खूप द्विधा या सिनेमात काम करत असताना ना वेगवेगळे पैलू पर्सनल लाईफवर पण, इमोशनली पण मला खूप एक्सप्लोअर करायला. बऱ्याचदा काय होतं की आपले अप्रिय इमोशन्स जे असतात ना ते आपण खूप सप्रेस करायला ट्राय करतो. आपण ते ओपनली बोलत नाही, कम्युनिकेट करत नाही, टाळतो, इग्नोर करतो फॉर व्हॉट एव्हर रिझन. कारण कदाचित आपण ते बोलायला कम्फर्टेबल नसतो, किंवा डीप डाऊन समवेअर आपल्याला माहिती असतं की हे आपण नीट डील करू शकत नाही आहोत, आणि ती आपली इनकेपेबिलिटी कदाचित आपल्याला कुठे ती मांडायला कम्फर्ट झोन नसल्यामुळे ती मांडता येत नाही. आणि ना दॅट इज द रिझन मला असं वाटतं की बऱ्याचदा ना विषय चांगले आणि गंभीर असले तरी लोकांना तसे सिनेमे पण बघायला फार आवडत नाहीत. बघ, बरोबर आहे. कारण ते जे सप्रेस्ड आणि इंटेन्स इमोशन आहेत ना त्याच्याशी डील करणं त्यांना नकोसं वाटतं, कारण ते त्रासदायक होतं. बरोबर. तर मला असं वाटलं की हा जो सिनेमा आहे आणि त्याच्यातला जो विषय आहे तो आत्ताच्या घडीला अगदी आपण बघितलं तर 70 ते 80% लोकांच्या घरात ही सिच्युएशन असेलच, किंवा काही काळाने येणार असेल. ह्याच्यासाठी लोक आत्तापासून प्रिपेअर होतच असतील. कारण
आर्थिक गोष्टींसाठी किंवा चांगल्या पुढच्या भवितव्यासाठी बाहेर जाऊन सेटल होणं हे आता खूप नॉर्मल झालं नाही, आता म्हणजे आता साधारण 5 घरांपैकी 2 घरातली मुलं बाहेर सेटल झालेली असतात. अशी परिस्थिती आहे. Abroad settle झालेली अगदीच. आणि ज्यांची मुलं मी तर म्हणते आता शाळा कॉलेजेसमध्ये आहेत ते पेरेंट्स आत्तापासून ह्या मेंटल झोन मध्ये आहेत की हा पुढे जाऊन आम्हाला आमचं बघायचंय, मुलं काही आमचं बघायला नसणार आहेत. I know. हे आपण कितीही कॅज्युअली स्वीकारलं तरी ते खरं तर तितकं सोपं नाही आहे. जसं मी म्हणते माझ्याही पर्सनल लाईफच्या एक्सपिरियन्सवरनं की एखादी गोष्ट आपण स्वीकारणं, एखादा निर्णय आपण घेणं आणि वेळी काही अशी उद्या वेळ आलीच तर ती सिच्युएशन फेस करणं, ह्या 2 फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी आत्ता निर्णय घेणं की हा ठीक आहे मी एकटी राहू शकेन, बरोबर, आणि कालांतराने मला कोणाची तरी माणूस म्हणून गरज भासणं आणि तेव्हा ती सिच्युएशन एकट्याने फेस करणं प्रॅक्टिकली, ह्या 2 खूप वेगळ्या गोष्टी आहेत. बोलणं आणि निर्णय घेणं हे जितकं सोपं आहे ते निभावणं तितकंच कठीण आहे. सो ती जी सिच्युएशन आहे ती मला असं वाटलं की फार रिलेटेबल आहे. आणि आमचा दिग्दर्शक जो आहे निलेश नाईक, त्याचा ह्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन फारच इमोशनल आहे. बरं. आणि मला असं वाटतं की पेरेंट्स आणि म्हणजे कोणाची बाजू घेऊन मांडलेले नाही आहेत आमच्या सिनेमात. ह्या सिनेमात द्विधा या सिनेमात ना कोणाचीही बाजू घेऊन मांडलाय विषय असं नाहीये. आम्ही सिच्युएशन मांडली आहे. म्हणजे सिच्युएशन अशी असते की कधी कधी असं येऊ शकतं की मुलांनाही विलिंगली ते करायचं नसतं, बट समहाऊ कुठेतरी प्रायोरिटाईज करायला लागतं म्हणून ते होतंय. ह्याचा अर्थ असा नाहीये की आपण आपल्या पेरेंट्स पासून लांब जातो ह्याचं त्यांना दुःख होत नसेल. वेअर ॲज पेरेंट्सना पण कधीच हे कळत नसेल का की अरे प्रॅक्टिकली आपण हे मान्य करायला पाहिजे की तिकडचं लाईफस्टाईल कदाचित इथल्यापेक्षा बेटर आहे, त्यामुळेच मुलं हा निर्णय घेऊ शकतात. सो पेरेंट्सनाही असं वाटत असलं मनापासून कितीही तरी की आपल्या मुलांनी आपल्या जवळ राहावं, तरी त्यांनाही आपलं मूल म्हणून त्यांनाही हे वाटतच असेल ना की त्यांचं भविष्य, त्यांचं पुढचं आयुष्य जास्त सुखकर व्हावं. बरोबर आहे, वाटत असेलच ना. जर ते तिकडे असेल तर त्यांनी का जाऊ नये आणि त्याच्या आड आपण का यावं असाही विचार त्यांच्याही मनात ती द्विधाच असते. जसं मुलांच्या मनात ही द्विधा असते की मी जाऊ की नको जाऊ, तसंच पेरेंट्सच्या मनातही द्विधा असणारच आहे ना की त्यांना हे आपण आनंदाने स्वीकारू द्यावं की आपण त्यांना इथे अजून खेचून ठेवावं. ही द्विधा त्यांच्याही मनात असते. प्रत्येक माणसाच्या मनात ती द्विधा असतेच. सो तो विषय मला फार जवळचा वाटला. बोलता बोलता तू म्हणालीस की श्रावणी वेगळी आणि मानसी कुलकर्णी खूप वेगळी आहे. हो. मानसी कुलकर्णी कशी आहे आणि श्रावणी कशी आहे? मानसी कुलकर्णी आत्ता मी म्हटलं तर बऱ्यापैकी प्रॅक्टिकल आहे, बऱ्यापैकी. म्हणजे आधी आय वॉजंट लाईक दिस, बट मधल्या काळात आयुष्यात माझ्या ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्याने माणूस म्हणून पण मी खूप बदलले. म्हणजे लिटरली 360 मी खूप बदलले. आणि ओव्हरऑल पण तुझं म्हणशील छोट्या छोट्या गोष्टी की माझी बोलण्याची पद्धत, माझी पटकन एक्सप्रेस करण्याची पद्धत, माझी बॉडी लँग्वेज, ही श्रावणी नाईक ही जी व्यक्तिरेखा आहे ह्याच्यापेक्षा फार वेगळी आहे. शी इज व्हेरी काय म्हणू इंट्रोवर्ट आहे श्रावणी. तिच्या आयुष्यात लहानपणीच तिच्या डोळ्यादेखत तिने फार अप्रिय प्रसंग घडताना बघितले आहेत. तिचं जडणघडण ज्या पद्धतीने झालं आहे, तिच्या लाईफमध्ये ज्या सिच्युएशन्स येत आहेत त्याच्यामुळे ओव्हरऑल तिची पर्सनॅलिटी जशी आपोआप डेव्हलप होत गेली आहे ती फार वेगळी आहे. आणि मी मानसी कुलकर्णी म्हणून मला लहानपणापासून टचवूड एक खूप काय म्हणू सिक्युअर लाईफस्टाईल आहे. व्यवस्थित कुटुंबात एक वेल टू डू फॅमिलीत मी वाढले आहे. सिक्युरिटी आहे, सतत डोक्याला कसलं टेन्शन नाही आहे, काही गिल्ट नाही आहे, आपल्याला हवे ते निर्णय घ्यायला मी मोकळे आहे, फार डोक्यावर जबाबदाऱ्या आहेत असं काही नाही आहे. सो मला असं वाटतं आपली जडणघडण ज्या पद्धतीने होते ना, आपली व्यक्तिरेखा म्हणून आपण जसे आपली पर्सनॅलिटी जशी डेव्हलप होते ना त्याच्यात आपली जडणघडण फार महत्त्वाची असते. सो माझी जडणघडण ज्या पद्धतीने झाली आहे, श्रावणी नाईक तशी अजिबात नाही आहे. सो तिचं भावविश्वच पूर्ण मानसी कुलकर्णीपेक्षा वेगळं आहे. सो लिटरली आय हॅड टू म्हणजे ना मला सुरुवातीला ना सवय असल्यामुळे थिएटर एक तर मी खूप केलं आहे, टेलिव्हिजन मी खूप केलं आहे, त्यामुळे थोडा तो लाऊडनेस जो माझ्या स्वभावात आहे तो माझ्या कामात दिसत होता. सो निलेश हॅड टू टेल मी की एवढं नको करूस, मला एवढ्याची गरजच नाही आहे, तू फार मिनिमल कर पण तरी सुद्धा ते आलं पाहिजे आणि ते येणार, कॅमेरासमोर ते येणार, तू माझ्यावर विश्वास ठेव. सो द्विधा करत असताना मला स्वतःला ॲक्ट्रेस म्हणून पण खूप जास्त एक्सप्लोअर करायला मिळालं की
फार हातवारे न करता खूप व्हॉइस मॉड्युलेशन न देता सुद्धा आपल्याला म्हणायचं आहे ते इमोशन तितक्याच इफेक्टिवली आपण कॅमेरासमोर मांडणं ही गोष्ट माझ्यासाठी फार शिकण्यासारखी होती. आणि दुसरी गोष्ट प्रॅक्टिकल राहणं. जसं मी म्हटलं की मी स्वतः मानसी म्हणून खूप जास्त प्रॅक्टिकल आहे, वेरॅज श्रावणी ही खूप जास्त इमोशनल आहे, खूप जास्त. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ती फार इमोशनल होत असते. पण मग मधल्या बॅच नंतर तू खूप जास्त प्रॅक्टिकल झालीस आत्ता म्हणालीस. हो, त्याच्या आधी इमोशनल होतीस तू? पण इमोशनल होते इन व्हॉट सेन्स? एक इमोशनल असण्यामागे पण ना वेगवेगळ्या गोष्टी असतात. श्रावणी नाईक ही हळवी आहे खूप मनाने. मी इमोशनल आधी होते, बट आपण असं म्हणू म्हणजे आत्ता एवढ्या थोडं मॅच्युरिटी आल्यानंतर मला असं वाटतं की आय वॉज इमोशनल फूल. की मी खूप जास्त नको तिथे फारच भावनिक व्हायचे. तुझ्याकडे बघून असं वाटत नाही? नाही, मी होते. मी तुला सांगते ना, आत्ता मला असं बघून म्हणजे आता माझी पर्सनॅलिटी खूप जास्त वेगळी झाली. आय वॉज व्हेरी डिपेंडेंट, आय वॉज व्हेरी इमोशनल, आय वॉज व्हेरी केअरलेस. कारण आय हॅड समवन जो सगळ्याची काळजी घेतोय. सो मला असं होतं की ओके, यू आर देअर टू ड्राईव्ह, सो आय विल रिलॅक्स. आणि मी खरंच त्याच झोनमध्ये होते. आणि अचानक खाडकन जे काय नशिबाने हे दाखवलंय मला इंगा, तर त्याच्यामुळे मला असं झालं की आता मला सगळीकडे अलर्ट राहायला लागतं ऑन एव्हरी फ्रंट. सो त्याने पर्सनॅलिटी माझी खूप वेगळी आत्ता झाली आहे, जी मी आधी नव्हते. पण श्रावणी नाईक ही इमोशनल जरी असली तरी ती खूप हळवी आहे मनाने. आणि त्या हळवेपणामुळे आलेलं जे इमोशनल हे आहे ते मी आधी जी इमोशनल होते त्याच्याही पेक्षा, म्हणजे मी आधी जर हा सिनेमा माझ्याकडे आला असता तरी दोघीही जरी इमोशनल असत्या तरी त्याच्यातही पर्सनॅलिटीमध्ये खूप डिफरन्स असता. अरे आय नो. पण असं कॅरेक्टर करणं जेव्हा आपण म्हणजे जेव्हा मानसी श्रावणीशी बोलायला लागते ॲज अन ॲक्ट्रेस, म्हणजे काम करण्यासाठी कॅरेक्टरशी बोलायला लागतो आपण, कॅरेक्टर कसा विचार करत असेल असा विचार करायला लागतो, तेव्हा जुळून घेणं किती अवघड असतं त्या कॅरेक्टरशी? मला खूप जास्त अवघड नाही गेलं आत्ता. कारण जसं मी म्हटलं आता थोडा मला माझा मेंटल आणि इमोशनल बॅलन्स थोडा ठेवता येतोय, त्यामुळे आता नाही गेलं. बट येस, काही गोष्टी मला ना एक्सप्रेस करताना थोडा त्रास झाला. ह्याचं कारण की अजूनही माझ्यात कुठेतरी हा स्वभाव आहे की पटकन सगळ्या गोष्टी, काही गोष्टी मी सप्रेस करते हा विचार करून की अरे समोरच्याला वाईट वाटेल असं. किंवा मला ज्या इमोशन्स पटकन एक्सप्रेस करता येत नाही किंवा मला असं वाटतं की ह्या इमोशन मी एक्सप्रेस केल्याने मी वीक वाटू शकते, त्या मी सप्रेस करते अजूनही. मला अजूनही त्याच्याशी पूर्णपणे डील करता येत नाही. बट ही गोष्ट मला श्रावणी नाईकची जास्त आवडली की तिला जे वाटते, म्हणजे तिची आतल्या आत जी कुतरड होते ना, ती समहाव ती तिच्या वडिलांशी कम्युनिकेट करायचा प्रयत्न करते. मला आजच्या घडीलाही मला जे वाटतं ते माझ्या आईशी पूर्णपणे कम्युनिकेट करायला जमत नाही. म्हणजे मी चिडचिड करते. मग आईला अजूनही कळत नाही की मी का चिडचिड करते. ते मला माहिती आहे, कारण मला ती माझी इनकेपेबिलिटी झाकण्यासाठी कदाचित मी ते आणलेलं अवसान आहे की हे माझी चिडचिड करून मी ते व्यक्त करते. पण अजूनही मला जर माझ्या आत काही डिस्कम्फर्ट असेल तर समहाऊ मला अजूनही तो माझ्या आईशी तितक्या इझिली किंवा मोकळेपणे कम्युनिकेट करायला नाही जमत. आणि ती गोष्ट मला श्रावणी नाईककडनं फार शिकण्यासारखी आहे की गोष्टी बोलून कम्युनिकेट करून त्याच्यावर आपण तोडगा जरी नाही निघाला तरी किंवा म्युच्युअली काहीतरी पर्याय काढू शकतो. एक जे असतं की मीच काढलाय आणि मी तुझ्यावर लादलाय, आणि एक जे आहे की दोघांनी ठीक आहे मनाविरुद्ध का असे ना पण आता मान्यता देऊन पुढे गेलो तर ऍटलीस्ट वी आर गोइंग हँड इन हँड. तशी सिच्युएशन अजूनही मला घरी माझ्या करता येत नाहीये, जी श्रावणी नाईक प्रयत्न करते. बर, द्विधा बद्दलच आपण बोलतोय आता. तुझ्या जगण्याबद्दल, आयुष्याबद्दल आपण हळूहळू बोलतोच आहे, म्हणजे येतच आहे ते. तुझ्या आयुष्यातला याचे टप्पे आहेत सगळे वेगवेगळे. म्हणजे तू छान घरात वाढलीस, छान घरातनं आलीस, मग तू हळू या इंडस्ट्रीमध्ये यायला लागलीस आणि आत्ता इथपर्यंत तू जी आली आहेस. तुझ्या आयुष्यातले असे टप्पे कुठले ज्याच्यात तू प्रचंड द्विधा मनस्थितीत होतीस आणि त्यातनं तू डील कसं केलंस? माझ्या आयुष्यात द्विधा मनस्थिती आलेला मेजर टप्पा म्हणजे हा आत्ताच रिसेंट आयुष्यात जे माझा गॅप जो झाला होता.
एकदा माझ्या मनात असा विचार आला होता की हे सोडून काहीतरी रेग्युलर इन्कम जिथे सिक्युरिटी असेल फायनान्शियल, कारण ह्या क्षेत्रात आपण कितीही म्हटलं तरी फायनान्शियल सिक्युरिटी नाही आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आता. सो असं वाटत होतं एकदा की हे सोडून कुठेतरी दुसरीकडे परत हातपाय मारून सुरुवात करावी का. पण जसं मी तुला म्हटलं, माझे जे गुरु आहेत विश्वास सोहनी, माझे सर ज्यांच्या हाताखाली मी शिकले, ते खंबीरपणे सतत माझ्या पाठीशी उभे असतात. नो मॅटर वॉट, मला आयुष्यातला छोटासा प्रॉब्लेम असू दे किंवा मोठी समस्या, द्विधा ज्याला आपण म्हणू, द्विधा मनस्थिती. कारण तेव्हा मला खरंच असं वाटलेलं की एकतर गॅप खूप गेलेला, एकतर माझं मानसिक स्वास्थ्य खूप ढासळलेलं. ह्या मधल्या काळात मी आता अगदीच मोकळेपणे बोलेन, फायनान्शियल पोकळी खूप मोठी निर्माण झालेली. त्यात मुलीची जबाबदारी होती, घराची जबाबदारी होती. सो एक माणूस म्हणून ऑब्व्हियसली हा थॉट येणं मनात साहजिकच आहे की जिथे सिक्युअर इन्कम असेल. कारण आता कसं आहे, हे फक्त माझ्यापुरतं नाही आहे ना की बाबा चल ना 2 दिवस नाही जेवलो चालतंय, चालल्या कुठल्या तरी 1 रूम मध्ये राहिलो तरी चालतं, असं नाही आहे. आता मला माझ्या मुलीला चांगलं भवितव्य द्यायचंय, तिची शाळा, तिचं शिक्षण, तिला हवं ते लाईफस्टाईल, ऑब्व्हियसली हे सगळं मला तिला द्यायचंय. सो तेव्हा एक थॉट असा आला होता की वेगळ्या कुठल्या तरी क्षेत्राचा विचार करूया का आपण, जिथे एकतर व्यवस्थित मनासारखं इन्कम असेल आणि सिक्युअर इन्कम असेल, की दर महिन्याला बाबा पगार येतोय आपल्या अकाउंटला आणि घराचे खर्च जे आहेत ते दर महिन्याचे भागतायत. हा एक मेजर द्वंद्व माझ्या डोक्यात चाललेलं. आणि तेव्हा मला सर म्हणाले की हे बघ, तू एक काम कर, तू लोकांना आता स्वतःहून अप्रोच हो की बाबा मला आता काम करायचंय. नाही झालं, पुढचे 6 महिने तुझं आत्ताचं आहे ते लाईफस्टाईल त्याच लेवलला राहील, इतके पैसे मी आत्ता तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर करतो, 6 महिने स्वतःला वेळ दे, मी तुला हवा तो खर्च करेन. त्याच्या व्यतिरिक्त तुला आणखीन काय खर्च हवा असेल, तुझे कसले EMI असतील, काही असेल, ओवीच्या फीज असतील, काहीही असेल, मी भरतो पुढचे 6 महिने. माझ्या अकाउंटला आत्ता एवढा बॅलन्स आहे, मी आत्ता तुला ट्रान्सफर करतो. म्हणजे तुला असं पण वाटायला नको की बाबा देतील नाही देतील किंवा मागू कसं. नाही म्हटलं तरी माझा स्वभाव त्यांना माहिती आहे, ते मला व्यवस्थित ओळखतात. सो तुला मागायला संकोच वाटला तर मी आत्ता तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर करतो, तू मला महिन्याचा खर्च सांग तुझा किती आहे, 6 महिन्याचे कॅल्क्युलेट करून मी आत्ता तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर करतो, पण 6 महिने स्वतःला वेळ दे. माझा विश्वास आहे तुला या क्षेत्रात तुला हवं ते करता येईल. सो तेव्हा मला थोडा कॉन्फिडन्स आला की नाही ठीक आहे. म्हणजे कारण कधीतरी काय असतं ना, असं नसतं प्रत्येक वेळी की आपल्याला आपल्या केपेबिलिटीजवर विश्वास नसतो, पण एक कोणीतरी मागे खंबीरपणे उभा असल्याचा जो सपोर्ट असल्याचा जो विश्वास असतो ना, तो मला सतत सर देत असतात. सो ती द्विधा मनस्थिती जी माझी होती त्यातनं बाहेर काढायला मला विश्वास सोनींचा खूप खूप मोठा सपोर्ट आहे. हा जो पॅच आहे ना, हा जो महत्वाचा ज्याच्यात गॅप पडला तुझा, हा गॅप काय, कुठला एक्झॅक्टली इयर्स काय होते, हे 21 पासून जे होते की 20-19 पासून? मला वाटतं हे लॉकडाऊन, आपला पहिला लॉकडाऊन कधी लागला त्याच्या जरा आधीपासनं, कारण तेव्हा मी जस्ट बाळंतीण झाले. सो पहिला सुरुवात माझी ह्याच्याने झाली की आय वॉज प्रेग्नंट. त्यातही 6 महिन्यापर्यंत वगैरे मला वाटतं मी कामं, नाटकाचे प्रयोग वगैरे करत होते. सो त्याच्यानंतर जवळजवळ पहिलं वर्षभर हे ओवी, तिचा वेळ आणि मदरहूड ह्याच्यातच गेला आणि तो विलिंगली गेला, त्याच्यात काही असं हे नव्हतं. त्याच्यानंतर जस्ट कुठे असं माझ्या मनात येते की आता बाबा करूया कामाला सुरुवात, एखाद्या सिरियलमध्ये कॅमिओ केला, मग ती विजेता फिल्म आली, ती रिलीज झाली, म्हणजे थिएटरमध्ये रिलीज झाल्याच्या, इट वॉज म्हणजे व्हेरी अनफॉर्च्युनेट, ती झाल्याच्या व्हेरी नेक्स्ट डे लॉकडाऊन लागला. सो ती फिल्मचं तर म्हणजे अनफॉर्च्युनेटली काही होऊच नाही शकलं. लॉकडाऊन लागला, सगळीजणं आपण घरात बसून होतो. त्याच्यानंतर जसं तुला माहिती आहे माझ्या पर्सनल लाईफमध्ये आय लॉस्ट माय पार्टनर इन कोविड. सो त्याच्या पुढची तर 2-3 वर्ष तर म्हणजे मी कुठल्या जगात होते माझं मला माहीतच नाही. म्हणजे काय चाललंय माझ्या आयुष्यात, मी कसं घर चालवत होते किंवा काय पुढे काय करणार आहे, ओवीचं काय होणार आहे, घर कसं चालणार आहे, ॲब्सोल्युटली आय वॉज नॉट इन दॅट स्टेट ऑफ माइंड, अजिबातच नाही. सो ह्या सगळ्या गोष्टींनी मला वाटतं
2007ला ओवीचा जन्म झाला, नाही सॉरी 2017ला 2017ला ओवीचा जन्म झाला. त्याच्यानंतरपासनं जे सुरू होतं ते खूप प्रोलॉंग झालं, कारण डिलिव्हरी, मग मग कोविड, मग दुसरा लॉकडाऊन, आणि त्याच्यानंतर पण ना मला ह्या सगळ्या प्रकरणातनं बाहेर येण्यात खूप वेळ गेला. सो तो अख्खा काळ मला वाटतं 2017 पासून प्रोलॉंग होता माझ्या आयुष्यात. या सगळ्यामध्ये कोविड नंतर जेव्हा तुझं लाईफ पूर्ण बदलून गेलं, म्हणजे जेव्हा तुला असं लक्षात आलं की आता मलाच पुढे यायचं, फ्रंट फूटवर यायचं आणि आता आपल्यालाच सगळं पुढे न्यायचं, तेव्हा जनरली आपण काम जास्त मिळावं असं पाहायला लागतो, की आपण ज्या फील्डमध्ये आहे ते जास्तीत जास्त काम मिळावं, तिथून आपल्याला इन्कम सुरू होतं. अशा केसमध्ये धडपड केली नाहीस तू की आपल्याला आणखी चांगली कामं मिळावीत, वेगळ्या ठिकाणी जाणं, भेटणं लोकांना? केली ना. मी किती लोकांना स्वतःहून फोन केले, मी सतत फॉलोअप करत राहिले, मी पर्सनली जाऊन भेटण्याची तयारी दाखवली, मी गेले सुद्धा आहे बऱ्याच ठिकाणी, स्वतःहून गेले. पण मी तुला सांगू सौमित्र, मला समहाव असा अनुभव आहे की मला नेहमी अनोळखी आणि त्रयस्थ लोकांकडनंच काम आलंय. मला कधीच ओळखीच्या लोकांकडनं काम नाही आलंय. एकच फक्त इन्सिडन्स त्याला अपवाद आहे. जेव्हा मी काम परत सुरू करायचं म्हटलं तेव्हा मी जसं म्हटलं रँडमली सगळ्यांना फोन करत होते की नाव आय एम रेडी टू वर्क, तर प्लीज काही असेल तर डू कन्सिडर. मी येते, मी भेटते, मी लुक टेस्ट देते, मी ऑडिशन्स देते, आय एम ओपन फॉर एव्हरीथिंग. तर अपर्णा पाडगावकरांना मी फोन केला आणि ऑन द व्हेरी सेम फोन कॉल शी सेड, ओ आपल्याकडे सिरियलमध्ये एक चांगला कॅमिओ येतोय, बडी बेगमचा रोल आहे, तू करशील का? त्यांची ती शिवाजी ची सिरियल तेव्हा स्टार प्रवाहाला सुरू होती. सो दॅट वॉज द ओनली इन्सिडन्स की जिथे मी सांगितलं त्यांना की मला करायचे आणि इमिजिएटली, आणि ते वर्कआउट पण झालं आणि मी केलाही तो कॅमिओ. दॅट इज द ओनली इन्सिडन्स. हा एकमेव अपवाद आहे त्याला. बाकी त्याच्यानंतर मी जितक्या ओळखीच्या आधी काम केलेल्या लोकांबरोबर किंवा प्रोडक्शन हाऊसेसना म्हणा, निर्मात्यांना किंवा ॲड्स ज्यांच्याकडे केल्यात त्यांना सगळ्यांना मी स्वतःहून अप्रोच झाले. मी जाऊन लॉकडाऊन गेल्यानंतर तर मी स्वतःहून जाऊन, म्हणजे युजली कसं होतं की आपल्या मीटिंग्स लाईंड अप आहेत किंवा आपल्या ऑडिशन्स ठरलेल्या आहेत, तेव्हा आपण रेडी होऊन जातो, आपण भेटतो, आपण ऑडिशन देतो, आपण परत येतो. मी लिटरली त्या स्टेजला, आता इतके वर्ष काम मी त्याच्या आधी केलेलं, पण तरीही, आणि तेव्हा तर खरं तर ह्या गोष्टी प्रॉपरली सुरू पण नव्हत्या झाल्या, कारण लॉकडाऊन पासून सेल्फ टेस्ट हा एक कॉन्सेप्ट सुरू झालाय, तुला माहिती असेल तर. आधी कसं व्हायचं, आपण स्टुडिओजला जाऊन ऑडिशन द्यायचो. लॉकडाऊन पासून असं आहे, तुम्ही तुमचं घरी करा आणि पाठवा. ते तर म्हणजे आय एम समहाऊ नॉट कन्व्हिन्स्ड फॉर इट. व्हेरी ट्रू. तर ते सेल्फ टेस्ट हा कॉन्सेप्ट सुरू असताना सुद्धा मी उगाच स्वतःहून जाऊन तिथे लोकांना, आणि बऱ्याच ठिकाणी मी जायचे, म्हणजे जे पूर्वीचे स्टुडिओज जिथे ऑडिशन सुरू असतात हे मला माहिती आहे, तिथे मी जायचे आणि बंद स्टुडिओज बघून मी परत यायचे. म्हणजे मला असं वाटायचं की मी कशी पोचू लोकांपर्यंत. मला पोचायचंय जस्ट टू शो दॅट ओके नाव आय एम रेडी, प्लीज डू कन्सिडर. ह्याच्यासाठी मी कितीतरी लोकांना जाऊन भेटले, मी फोन केलेत, पण मला कधीच ओळखीच्यांकडनं काम आलेलं नाही. बट फॉर्च्युनेटली अननोन लोकांकडनं कुठून तरी काम येऊन सुरू झालंय. बट जसं तू म्हणालास की खूप जास्त काम मिळावं असं तुला नाही का वाटलं, तर नाही वाटलं असं नाही, कारण फायनान्शियल सिक्युरिटी कोणाला नको असते. बट ॲट द सेम टाइम आता माझ्या डोक्यात सेकंड थॉट हा पण होता ना की आता ओवीसाठी पण फक्त मीच आहे ना. आता असं नाही आहे की मी कामावर गेले तर बाबा आहे त्याच्याबरोबर. सो मला तोही बॅलन्स स्ट्राईक करणं गरजेचं होतं की मी पैशाच्या नादात कामच घेते आणि ओवीला वेळच देत नाही, असंही मला करता येणार नाही. या सगळ्यामध्ये तू जो सिंगल पॅरेंट असण्याचा निर्णय घेतलास ना, तो फार फार धाडसी, फार कौतुकास्पद आणि फार महत्त्वाचा वाटतो मला, आणि त्याबद्दल तुझं खूप कौतुक. या अशा वातावरणामध्ये किंवा अशा या सिच्युएशनमध्ये असा खंबीर निर्णय घेणं, तुझं उदाहरण ऐकून अनेकींना ते बळ मिळेल असं मला वाटतं. पण हा निर्णय घेण्यासाठी जे बळ लागतं ना की मी हे करू की नको. अतिशय सुंदर दिसणाऱ्या स्त्रीच्या आयुष्यात दोन ऑप्शन असतात, एक तर पुन्हा लग्न करणे किंवा आपण सिंगल पॅरेंट म्हणून राहणं उभं. आपण सिंगल पॅरेंट म्हणून जेवढे उभे राहतो तेवढेच ते भयंकर रिस्की पण असतं, कारण आपण एकटेच असतो.
अशा वेळेला तुम्ही अतिशय तुमच्या मनाचा हिमालय आणि ताकदीचा हिमालय करणं गरजेचं असतं की आय डू दॅट. ही सिच्युएशन कशी हँडल केलीस तू? ॲक्च्युली सिच्युएशन हँडल म्हणजे मला असं वाटतं बऱ्याचदा लोक म्हणतात की यू आर व्हेरी स्ट्रॉंग, यू आर अ फायटर. तर मला असं वाटतं की आय एम नॉट. ही सिच्युएशन आहे ज्याच्याबरोबर मला डील करावं लागतंय. मग ते अनिच्छेने का असे ना मला लागतंच आहे करावं. आणि जसं तू म्हणालास की खूप अगदी म्हणजे म्हणावं ना डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला लागतं. कारण एकही गोष्ट तू लेट गो करू शकत नाही. कारण काहीही झालं तरी आपल्या पाल्याची जबाबदारी ही शेवटी आपल्यावरच असते. सो मला समहाऊ असं वाटलं की तिचा कम्फर्ट झोन आता, कारण तिचं पण नेमकं वय असं होतं ना तेव्हा जेव्हा घडली गोष्ट तेव्हा तर शी वॉज टू यंग. म्हणजे तिला त्या प्रसंगाची इंटेन्सिटी पण कळणार नाही, इतकी लहान होती ती. आणि तेव्हा तर मीच या सिच्युएशनमध्ये नव्हते की मी काही दुसऱ्या नात्याचा विचार करावा. ओके. आणि बाय द टाइम मी ह्या सगळ्यातनं बाहेर येऊन मेंटली थोडी स्टेबल झाले तर तिचा ऑलरेडी कम्फर्ट झोन अख्खा माझ्या भोवती झाला होता. आता दुसऱ्या कोणाबरोबर ती कितपत कम्फर्टेबल होईल ह्याच्याबद्दल मला डाऊट आहे. आणि असं माझं म्हणणं नाही की ती नाहीच होणार, ती कदाचित होऊही शकेल, नाही असं माहीत नाही. पण मला असं वाटतं की मी ते माझ्या सुखासाठी किंवा माझ्या आनंदासाठी मी ते लादू नये तिच्यावर. म्हणजे यू नेव्हर नो, उद्या जरी काही घडलं माझ्या आयुष्यात तर ते तिला ते त्याच्याकडे तिचा दृष्टिकोन काय असू शकेल ह्याची मला ॲब्सोल्युटली कल्पना नाही आता. आणि मला असं वाटत नाही की मला काहीतरी वेगळं नातं माझ्या आयुष्यात हवंय म्हणून तिने कोणीतरी एकदम अननोन पर्सनला स्वीकारावं हे मी तिच्यावर का लादू. आणि तिचा मला ह्या गोष्टी सुद्धा पूर्णपणे कल्पना आहे. आता अर्थात आपण आपली म्हणजे माझं तर अगदीच मिडल क्लास घर आहे. सो माझी आई, माझी बहीण मला सतत माझ्याकडे हे विषय काढत असतात की अगं हे बघ आत्ता ती पूर्णपणे तुझ्याकडे आहे, तुमच्या दोघींचा मिळून एकच विश्व आहे, फाईन. पण अशी वेळ पुढे जाऊन येणार आहे की तिचं एक वेगळं विश्व होणारच आहे. तेव्हा काय, तर मला असं होतं की तेव्हा काय, तर त्याचं म्हणून मी आणि तेव्हाची माझी सोय करण्यासाठी म्हणून मी आत्ता तिच्यावर हे का लादू. मला समहाऊ हे पटत नाहीये. तिचा कम्फर्ट झोन, आणि आय हॅव नोटीस की माझ्याकडे तिचा जितका कम्फर्ट झोन आहे की तितका तिचा इतर कोणाकडेच नाही. सो ते मला काही करून घालवायचं नाही. कारण माझा खूप अट्टहास असतो ह्या गोष्टीकडे की तिला जगात जे काही वाटेल ते तिने माझ्याकडे येऊन बोलावं. कारण ओपन अप न झाल्याने मुलं पुढे खूप मोठे प्रॉब्लेम होतात. आणि त्याची सुरुवात कुठून होऊ शकेल ना लपवण्याची आईपासून हे आपल्याला सांगता येत नाही. यू कॅनॉट फिगर आउट की समजा तिच्या कुठल्या गोष्टीवरनं मी काहीतरी आक्रस्ताळी रिॲक्ट झाले आणि ते तिच्या मनात बसलं आणि म्हणून तिने उद्या माझ्यापासून काही गोष्टी लपवल्या. सो ती माझ्याकडे पूर्णपणे ओपन अप व्हावी किंवा मी पूर्णपणे कम्फर्ट झोन असावा ह्यासाठी माझे खूप प्रयत्न चाललेले असतात. आणि ते जे प्रयत्न गरजेचे आहेत ते आणखीन एका त्रयस्थ माणसाला तरी करायचे एफर्ट्स मी जबरदस्ती का लादू की अरे ही माझी मुलगी आहे आणि समजा उद्या असं धरून चाल की बाबा तू हिचा बाबा होणार आहेस तर मी जेवढे एफर्ट्स तिला समजण्यात घेते तेवढे तूही लाव. हे मी त्या माणसावर तरी का लादू. आय एम केपेबल इनफ आणि मी हे विलिंगली करते. करेक्ट. ते तिच्यावरही एक परका माणूस आणि त्या परक्या माणसावरही तिची जबाबदारी मी का लादू. हे सगळं वाटणं आहे. म्हणजे जसं तुला वाटतंय तसं त्यालाही वाटलं पाहिजे. तिला वाटते तुझ्या त्याच्याबद्दल तिला वाटलं पाहिजे. एक्झॅक्टली. आणि हे रुजवता येत नाही रे आपल्याला. म्हणजे असं लगेच नाही होऊ शकत. ते तयार व्हावं लागतं हळूहळू. आणि टाइम विल प्रूव्ह म्हणतो ना की बाय द टाइम. एक्झॅक्टली. या सगळ्यामध्ये जेव्हा अतिशय तुझी परिस्थिती कठीण होती आणि पुढं काय करायचं आणि विश्वास सर म्हणाले की तू 6 महिने थांब. म्हणजे मला खूपच कौतुक वाटतं त्यांचं की असं कोणीतरी म्हणतंय की तू चल पुढे, मी आहे तुझ्या बरोबर, बघू काय होतं. तर यू आर फॉर्च्युनेट की असा माणूस तुझ्या सोबत आहे. अशी माणसं नसतात लिटरली. या सगळ्यामध्ये या सिच्युएशन मधनं बाहेर पडण्यासाठी पहिलं नाटक कुठलं केलंस किंवा पहिलं काय केलंस की गॅप नंतर जे पहिलं केलंस ते काय होतं. गॅप नंतर पहिलंच केलेलं काम जे मी तुला म्हटलं हे होतं
बडी बेगमचा रोल जो मी त्यांच्याकडे केला तो छोटा होता हा पण तो कॅमिओ होता. पण ती त्याच्यानंतर एक प्रोसेस लागते ना तुम्हाला की यातनं बाहेर पडायची. अर्थात नाटकच मला महत्वाचं वाटतं जनरली. हो हो तुला कुठल्या नाटकानं सावरलं यातनं बाहेर यायला? ती प्रोसेस वेगळी तयार होते, माणसं वेगळी यायला लागतात, विषय वेगळे व्हायला लागतात आणि पुन्हा आपण आपला एक कॉन्फिडन्स यायला लागतो की अरे मी पुन्हा उभी राहू शकते, करू शकते. असे 2 प्रोजेक्ट आहेत ज्यांनी मला मेंटली या गॅपमधनं आणि जी काय म्हणू आपण बदललेली अख्खी मनस्थिती आहे त्यातनं बाहेर यायला हेल्प झाली. एक तर ही मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं, आणि दुसरं म्हणजे जे आता प्रायोगिक नाटक मी विश्वास सरांचं करते सांगते ऐका. कारण जसं तू म्हणालास की आपण ना सतत त्याच झोनमध्ये राहिल्याने आपल्या डोक्यात सतत बॅक ऑफ द माइंड तेच त्याच वाईब्समध्ये आपण असतो. आणि वन्स यू गो आउट ऑफ युअर हाऊस तुम्ही अख्ख्या वेगळ्या झोनमध्ये जाता, मग तिकडच्या गोष्टी, तिकडचा पेस, तिकडचे अजून वेगळं भावविश्व तुमचं तयार होतं ज्याने तुम्हाला ह्याच्यातनं बाहेर पडायला मदत होते. सो ही जी मालिका होती ती थोडं तुझं आणि थोडं माझं ह्या मालिकेच्या निमित्ताने ही मला यातनं बाहेर पडायला खूप मदत झाली. पण तीही नंतर आधी ह्याचे प्रयोग आमचे सुरू झालेले सांगते ऐकाचे. सो त्याच्या बरं. आणि मला आता माहीत नाही, हे तर मी पहिल्यांदाच बोलते, हे मी खरं सरांकडेही बोलले नाही आहे कधी, पण बहुधा सरांनी मुद्दामून माझ्यावर ही जबाबदारी आहे. कारण सांगते ऐका हे पहिलं माझं असं नाटक आहे जे एकपात्री आहे, जिथे अख्खा 1.25 तास मी एकटीच असते, एकटीच. सो ऑब्व्हियसली त्याच्यासाठी मला एरवी जे एफर्ट्स घ्यायला लागतात त्याच्यापेक्षा आणखीन जास्त घ्यावे लागणार. आणि अशा सिच्युएशनमध्ये असताना ही जबाबदारी माझ्यावर टाकणं हे मला आता असं वाटतंय की कदाचित सरांनी कॅल्क्युलेटिव्ह केलेली मूव्ह असणार, जस्ट टू पुल मी आउट ऑफ दॅट झोन, की आता तू इथूनच सगळीकडे वेगळीकडे फोकस कर तर हा. की आता समजा एरवी समजा नाटक काही 2-4 पात्रांचं असतं, जो काही भार असतो सगळ्यांनी मिळून व्हायचा असतो ना. मी विसरले, तू आहे, तुझ्या ऍक्शनवर माझी रिॲक्शन आहे, सगळे मिळून असतो. इथे आय एम द ओनली पर्सन, म्हणजे आय हॅव नो अदर ऑप्शन बट टू फोकस. बरोबर. आणि तिथे जेव्हा फोकस ही गोष्ट अशी आहे की तुम्ही ॲट अ टाइम 4 ठिकाणी नाही करू शकत. खरी गोष्ट. तुम्हाला एका वेळेला एकाच ठिकाणी करता येतो. आपला ब्रेन तशाच पद्धतीने निसर्गाने वायर्ड केलेला आहे की आपण एका वेळेला एकाच ठिकाणी फोकस करू शकतो. सो हे काम करत असताना मग ते हंसाबाईंचं तेव्हाचं आयुष्य असू दे, ते पुस्तक वाचून काढणं, त्यांचे सिनेमे बघणं, ऑटोमॅटिकली तू म्हणालास तसं वेगवेगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व माझ्या डोक्यात होत गेल्या. म्हणजे सततची जी काळजी होती की आता घराचं काय, मग पुढचं काय, ना ह्याव काय, ना त्याव काय. बरं. आणि हे तर प्रायोगिक होतं, असंही नाही की बाबा इथनं काही अर्थार्जन होईल, तसाही प्रश्न नव्हता. पण उद्या तुम्ही कमर्शियली कुठेतरी स्ट्रॉंग हेडेड असण्याकरता तुम्ही आधी इथून स्टेबल असणं गरजेचं आहे, ज्याच्यासाठी मला सांगते ऐकाची खूप जास्त मदत झाली. की परत एकदा ते आता आपल्या रोलवर काम करणं, अभ्यास करणं, हा जो ज्याला ऍक्च्युली आपण म्हणून ज्याच्यावर जरा बुरशी चढली होती, कोरीपाटी करावी लागली, ती पुन्हा एकदा जरा गिरवायला लागली. तर ती प्रोसेस पुन्हा पहिल्यापासून. आणि असं झालं सुरुवातीला की मलाही काही म्हणजे स्वतःमध्ये झालेले बदल तेव्हा लक्षात आले की पूर्वी माझं पटकन पाठ व्हायचं, आता मला जरा वेळ लागतोय पाठ व्हायला. पण त्या माणसाने त्याही बाबतीत कधीच मला प्रेशराईज केलं नाही की मनसे लवकर जरा कर, आता आपल्याला ओपनिंगची डेट आली आहे, लवकर. कारण महोत्सवात आम्ही ते नाटक ओपन करणार होतो आविष्कारच्या. सो जरा लवकर कर, घाई कर, आता आलंय जवळ, आता अजून तुझं पाठ नाही आहे, आपण बसवणं. कधीच नाही, नेव्हर एव्हर. म्हणजे मला इतकं कौतुक आहे त्या माणसाचं की त्याचा इतका विश्वास होता माझ्यावर की माझं 4 दिवस आधी जरी पाठ झालं आणि त्यांनी बसवलं तरी मी चांगलं करेन, हा त्यांना म्हणजे मला कधीच ते टेन्शनमध्ये दिसले नाही तरी त्या प्रोसेसमध्ये. आणि मी स्वतः इतकी टेन्शनमध्ये होते की सर खूप गॅप गेलाय, मला भीती वाटते, मला कॉन्फिडन्स नाही आहे, मला एकटीला एवढं सगळं करायचं आहे, कॅरेक्टर इतक्या जुन्या काळातलं आहे, ज्या काळाचा मी काही फार पाहिलं सुद्धा नाही आहे, लोकांना फारशा हंसाबाई माहिती नाही आहेत, मी करू शकेन की नाही, लोकांना ते आवडेल की नाही, तुमच्या मनासारखं होईल की नाही. माझ्या मनात इतकं दडपण होतं, पण त्या माणसांनी मला इतका कॉन्फिडन्स दिला आणि ते इतक्या खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. ते मला म्हणाले जास्तीत जास्त मानसी वाईट काय घडेल, तुझ्याकडनं काम वाईट होईल, ह्या पलीकडे काय होणार आहे, इट्स नॉट द सिच्युएशन ऑफ लाईफ अँड डेथ.
तुला तर त्यातनं काहीतरी शिकायला मिळेल ना. तुला तर कळेल की बाबा ॲज अन ॲक्टर वेअर डू यू स्टँड, तुला अजून किती अभ्यास करणं आणि गरजेचं तू जे आहे. करत होतीस ते शिवधनुष्य होतं ना एका अर्थानं. म्हणजे विजय तेंडुलकर म्हणायचे की कोती पलीकडे टाकलेलं एक छोटं पाऊल सुद्धा खूप मोठा बदल घडवतं. खरंय. त्यामुळं आपण जेव्हा कोती पलीकडे करण्याचा छोटा जरी प्रयत्न केला आणि तो जरा होतो असं वाटलं की त्याचा इम्पॅक्ट खूप झालेला असतो, कारण हो हो. कुवत आपली मोठी झालेली असते. तर मला ते वाटतं ते. पण हे जसं तू अगदी म्हणालास ना, म्हणजे ती प्रोसेस कशी, आता सुरवंटाचं फुलपाखरू होत असताना सुरवंटाला कळत नसतं ना, अरे आपण काय होतोय. True that. ते व्हिज्युअली त्रयस्थपणे आपण बघताना आपल्याला कळतं की अरे ते कसं होतं आणि आता कसं झालंय. True that. माझं एक्झॅक्टली तसं झालं की मी ह्या प्रोसेसमधनं जात असताना मला कळतच नव्हतं सौमित्र की माझं काय घडतंय आणि मी काय दिशेने पुढे जाते किंवा ह्याला पुढे कसा रिझल्ट येणार आहे. पण आत्ता जेव्हा त्या नाटकासाठी मी चांगल्या मान्यवर जे येतात मोठे आणि त्यांच्या प्रतिक्रिया ऐकते, पेपरात जे छापून येते, त्याच्यावरनं मला खरोखर असं वाटतं की ओके, ॲटलिस्ट आय स्टँड समवेअर ॲज अन ॲक्टर. या सगळ्यामध्ये सांगते का केल्यानंतर आपल्याला आपली कॅपॅसिटी कळते की आपण काय करू शकतो. मानसी कुलकर्णीला तिची कॅपॅसिटी कळली आहे का आता? हो, म्हणजे थोडंसं आत्मप्रौढीचं हे स्वीकारून मी असं म्हणेन की हो, म्हणजे मला कल्पना नव्हती माझ्या क्षमतेची, जी मला सांगते ऐका केल्यानंतर कळली. तुला कशा प्रकारचे, आता तू अभिनय करायचं ठरवलेलं आहेस, म्हणजे तू याच फील्डमध्ये आहेस आणि आता तू करते पण आहेस, तुला कशा प्रकारची कामं करायची आहेत आता? काय खुणावतंय? मला ना खूप एक्सप्रेसिव्ह करणारी कॅरेक्टर्स आहेत ना, तशी मला नाही करायचे आहेत. कारण मी मानसी म्हणून तशीच आहे की मी खूप जास्त एक्सप्रेस करते. सो मला ना आत्ता एकतर माझी कपॅसिटी थोडी वाढल्याचं मला कळलं आहे, त्याच्यामुळे म्हणा, किंवा हे आता जसं मी म्हटलं द्विधा करताना मला एक म्हणतात ना, नवीन गोष्टीचा चस्का लागला की ती आपल्याला आवडायला लागते आणि त्याच्यातच जास्त इंटरेस्ट येतो. सो मला असं ना आता अशी जर काही कॅरेक्टर झाले की ज्याच्यात फार काही न बोलता पण खूप काही बोलायचं असेल, असं जर काही मला करायला आता मिळालं ना, तर ते मला जास्त चॅलेंजिंग आणि करायला आवडेल आता. विच इज व्हेरी अपोजिट टू व्हॉट आय एम डुईंग इन टेलिव्हिजन. टेलिव्हिजनमध्ये मला खूप जास्त एक्सप्रेस करायला लागतं, खूप लाऊड करायला लागतं, खूप हातवारे आणि बॉडी लँग्वेज खूप असतं, कारण त्याचा खूप वेगवेगळा ऑडियन्स असतो. पण फिल्ममध्ये किंवा नाटकामध्ये मला ना आता मग भले मला असं म्हणणं आहे की ते कॅरेक्टर माझं अगदीच लीड नसेल, सेंट्रिक नसेल तरी चालेल, पण ते कुठेतरी सबस्टॅन्शियल आणि स्टँड आउट होणारं कॅरेक्टर पाहिजे. आणि त्यात ना मला फार काही न बोलता सुद्धा ते कॅरेक्टर खूप काही बोलून जाते असं असेल ना, तर ते आता मला जास्त एक्सप्लोअर करायला आवडेल. द्विधाबद्दल आता पुन्हा आपण या सिनेमाकडे येतो मी. हा सिनेमा आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेशी जोडला गेला, सतीश पुळेकर. येस. तर सतीश पुळेकरांसोबत काम करणं म्हणजे जे विश्वास सोनींबद्दल तुला जे वाटतंय तेच पुळेकरांबद्दल अनेकांना वाटतंय, कारण पुळेकर मास्टरच आहेत. आणि त्या अनेकांमध्येच विश्वास सोहनी आहे. तर हो का? चला संपला विषय. म्हणजे आपल्या शिक्षकांचेच प्रिन्सिपल, शिक्षकांचेच शिक्षक आहेत. एक्झॅक्टली. पुळेकर हे मास्टरच होते, म्हणजे आज सुद्धा मास्टर म्हणून आहेतच. म्हणजे मास्टर आहे, त्यांनी भल्याभल्यांना घडवलेलं आहे. त्यांच्यासोबत काम करणं इट वॉज रिअली चॅलेंजिंग. म्हणजे मी तुला म्हटलं ना, तू जे अनेक म्हणालास त्यातलेच एक आमचे सर आहेत विश्वास सोहनी. त्यामुळे आम्ही आमच्या कॉलेजच्या तालमींपासून पुळेकरांचे किस्से खूप ऐकून आहोत. अरे तेव्हापासून असं वाटायचं की अरे यार, एवढं मायन्यूट वर्क करणारा माणूस काय लेवलचा असेल, कधीतरी यांच्याबरोबर काम करायला मिळालं. पहिली ओळख काय झाली होती, म्हणजे किस्सांमधनंच, की पुळेकर कोण आहेत हे तुला काय किस्सांमधनं कळलं? अच्छा, असे पुळेकर आहेत. पहिली ओळख? किस्से आता मी खूप ऐकलेत सरांकडनं. मला आता प्रिसाइजली पहिला असा नाही आठवत आहे, पण त्यांची शिस्त तालमीतली जी काय होती, की एक काय कोणीतरी विरारवर, सरच मला वाटतं, विरारवरनं कधीतरी त्यांच्या तालमीला थोडे एक 5-10 मिनटं उशिरा पोचले काहीतरी त्याच्यावरनं. आणि तालमी सुरू झालेल्या, सर आले, एंटर झाले. पुळेकरांनी बघितलं पण नाही सरांकडे. अख्खी जी काय तालीम बिलीम रंथरू जी काय झाली होती त्याच्यानंतर मग सर आमचे मान खाली करून गेले पुळेकरांच्या समोर
आणि ते पुळेकर काही बोलायच्या आधीच सरांनीच एक्सप्लेनेशन दिलं की पुळेकर जरा ट्रेनमुळे असं असं उशीर झाला, विरारला राहतो मी, असं असं पाणी बिणी भरायचं असतं तिकडे, आमच्याकडे पाणी येत नाही, लाईट येत नाही, हा तेव्हा सगळं वातावरण निर्मिती. पुळेकर म्हणाले 5 वाजता निघायचं मग सकाळी, तालमीला वेळेत यायचं. तर मला असं झालं की 5 मिनिटासाठी एवढं कोणी, आणि अख्खी रंथरू इग्नोर करतो एक माणूस, आपल्याला हे किती लागेल जर कोणी मनापासून थिएटर ह्या ऍक्टिव्हिटीकडे किती बघत लागेल ते, असेल true that. तर हे किती लागेल. आणि बरं त्याच्यावर कन्सोल करणं तर लांबच राहिलं, तू पहाटे 5 वाजता निघ पण इथे वेळेत पोच, असं म्हणजे मला झालं की काय लेवलची शिस्त असेल या माणसाची. असं पुळेकरांसोबत यापूर्वी काम केलं होतं? किंवा नाही मी खूप ऐकून होते, माझी इच्छा होती किंवा म्हणजे सर आम्हाला खूप सांगायचं की तालमीच्या वेळेला ते खूप स्ट्रिक्ट वागायचे आणि खूप अद्वा बोलायचे ह्याव त्याव आणि असं सगळं. आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा जेव्हा सरांना, माझ्या सरांना स्टेजवरनं बक्षीस अनाऊन्स झालं आणि सर उठले, तेव्हा पुळेकरांनी त्यांना विचारलं होतं की आता गुदगुल्या कोणाच्या पोटात होत आहेत, हो, आता कळलं. तेव्हा सर म्हणाले मला या गोष्टीची जाणीव झाली की जे काही चाललेलं असतं ते कशासाठी असतं. तेव्हा आपल्याला तर माणूस विलन वाटू शकतो. आता हे खूप नॉर्मल आहे. जेव्हा घरातही आपल्या बाबा जेव्हा शिस्त लावत असतात ते विलनच वाटतात. नंतर जेव्हा त्या गोष्टीचा आपल्याला आयुष्यभर फायदा होतो ना, तेव्हा त्याचं महत्व कळतं. अरे सो ही ती प्रोसेस आहे. तर त्यांच्या तालमी, त्यांची शिस्त, त्यांचा कडक वागणं ह्याच्याबद्दल आम्ही इतके ऐकून होतो ना. आणि त्याचबरोबर ना कशा पद्धतीने ते छोट्या छोट्या गोष्टी डेव्हलप करायचे. एकांकिका जेव्हा ते बसवायचे तेव्हा साधी गोष्ट जरी असेल तरी त्या छोट्या छोट्या गोष्टी त्यात टाकून इतक्या भरून आणि ती ग्राफ त्याचा उत्तम करून त्याला बक्षीस मिळेपर्यंत नेणं, ही अख्खी प्रोसेस पुळेकर कसे करायचे ह्याच्याबद्दल आम्ही इतकं ऐकून होतो ना. त्यामुळे असं वाटायचं की ह्या माणसाबरोबर कधीतरी काम करायला मिळावं आपल्याला. आणि मिळालं तेव्हा त्या सगळ्याची प्रचिती आली सौमित्र. आणि मी हे अगदीच म्हणजे देखल्या देवा दंडवत अजिबातच नाहीये. मी बघते की म्हणजे ना त्या माणसाला इतका सेन्स आहे की कुठे कॅमेरा लागलाय, किती वाईड आहे, काय मुवमेंट मी केली तर दिसेल, म्हणजे भावा. आणि हे सगळं करत असताना फक्त टेक्निकल नाही, तरी इमोशन पण येत आहेत चेहऱ्यावर. म्हणजे काही जण असे असतात बघ की ज्यांना फक्त टेक्निकल, हा कॅमेरा कुठे, लाईट कुठे, हा पण तोंडावर काही दिसत नाहीये. तसंही नाहीये रे त्या माणसाचं. म्हणजे मी द्विधाच्या वेळेला इतका अनुभव घेतला ह्या गोष्टीचा की छोट्या छोट्या गोष्टी की पटकन हातवारे केल्यावर आणि करत म्हणजे टेकमध्ये असं वाटायचं की हे असं का केलं असेल त्यांनी मध्ये, आणि एकदम अनएक्सपेक्टेड काहीतरी. पण नंतर जेव्हा आपण मॉनिटरवर तो टेक बघतो ना तेव्हा असं वाटतं की अरे यार, ह्या एका छोट्या मुवमेंटनी कुठल्या लेवलला गेला तो सीन. तर हा जो त्यांचा स्वभाव आहे ना, हे थोडंसं कुठेतरी झिरपून यावं आपल्या अंगात असं फार वाटतं रे. या सिनेमामध्ये हा स्वभाव झिरपून यायला हरकत नाही, पण या खुर्चीला काटे पण खूप आहेत. हो, ते पण झेलता आली पाहिजे. अगदीच जे त्यांनी झेललेत अगदीच माहिती आहे, तेही माहिती आहेत आम्हाला. या सिनेमामध्ये तू आणि पुळेकर म्हणजे श्रावणी आणि तिचे वडील असे कॅरेक्टर आहे दोघं. आई आणि सॉरी वडील आणि लेकीची गोष्ट आहे. तर शेवटच्या टप्प्यामध्ये आलोय आपण. या सिनेमामधला तुमचा रंगलेला कुठला सीन आहे की जो तुम्हाला खूपच आवडला आणि खूपच छान झाला आहे, की या तुमच्या दोघांची जुगलबंदी असेल किंवा ॲक्शन रिॲक्शन असतील, असं कुठला सीन आहे की तुला करायला मजा आली आणि त्यांच्यासोबत असल्यामुळे तो खूप उठला असेल? आहे, मला खूप आवडता असा जवळचा एक सीन आहे त्याच्यातला. आता तो कॉन्टेंट वाईज मी कसा सांगू मला कळत नाही, कारण तो सिनेमातला ॲक्च्युली क्लायमॅक्सचा सीन आहे. पण जेव्हा मी जसं मी तुला म्हटलं बघ की प्रत्येकाच्या मनात द्विधा मनस्थिती असते, तेव्हा त्याला मनाच्या आत काहीतरी खदखदत असतं जे त्याला कुठेतरी कन्फेस करायला कमीपणा वाटतो का काय मला माहिती नाही. सो तसा माझा एक माझ्या वडिलांबरोबर, मनोहर नाईकांबरोबर एक सीन आहे माझा, की शेवटी मी फायनली बाबा मी एक निर्णय घेतलाय हे जेव्हा मी त्यांना सांगायला जाते. आणि म्हणजे लिहिला पण तो इतक्या उत्तम पद्धतीने त्या सिनेमात. कारण काय होतं हे बघ, मला जेव्हा निर्णय घ्यायचा असतो ना तेव्हा माझ्या मनावर दडपण हे असतं की माझ्या माणसांना त्याच्याबद्दल काय वाटेल, बरोबर. पण ॲट द सेम टाइम वडिलांच्या बाजूनेही त्यांचं आपल्या मुलीवर इतकं प्रेम आहे ना की
तू घेतलेला निर्णय हा योग्यच कसा आहे आणि त्याच्याने मला काहीच त्रास होणार नाही, तू बिंदास घे, ही एक मोकळीक देणं. हा अशा पद्धतीचा एक सीन त्याच्यात आमचा आहे. आणि मला असं वाटतं त्या अख्ख्या सिनेमामध्ये एक सुरुवातीला कारण अख्खा सिनेमा तसा बघायला गेला तर खूप इंटेन्स आणि इमोशनल आहे, पण तो एकच सीन असा आहे ज्याच्यात आपण म्हणतो ना की आपण वेंट आउट होतो, की म्हणजे आय एम सॉरी बाबा, पण मला हे करावं लागतंय, मला पटत नाहीये, मला सगळं कळतंय, पण आय एम सॉरी, मला हे करावं लागतंय, हे मी त्यांच्याकडे कन्फेस करणं आणि त्याच्यावर त्यांनी मला कन्सोल करणं की तुझ्या ह्याच्यात काहीच चुकत नाहीये बाळा, हे बरोबरच आहे, तू हेच करणं अपेक्षित आहे. कारण मी पण माझ्या लहानपणी, तुझ्या लहानपणी माझ्या आयुष्यात काही निर्णय हे तुझ्याच भविष्यासाठी घेतलेस. सो आता तू तुझ्याच भविष्यासाठी किंवा तुझ्या बाळाच्या भविष्यासाठी काही निर्णय घेणं हे अपेक्षितच आहे. हे समजा समोरच्याने आपल्याला एक तेवढा सपोर्ट केला तर आपल्या मनावरचं बर्डन किती कमी होतं निर्णय घेताना. म्हणजे मला हे सांगताना पण खूप इमोशनल व्हायला होतंय, कारण प्रत्येक पेरेंट आपल्या आयुष्यात लहानपणी कधी ना कधी हे निर्णय घेतच असतात आपल्या मुलांसाठी. म्हणजे आता हा सीन करताना आता हे फारच वियर्ड आणि आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहे, पण तरी मला असं वाटतं मी हे सांगावं. माझी आई वॉज वर्किंग पॅरेंट आणि आम्ही दोघी बहिणी आहोत. तर माझ्या बहिणीच्या वेळेला, माझी बहीण माझ्यापेक्षा मोठी आहे, सो तिच्या वेळेला बाळणपणात आईची भरपूर रजा संपलेली आणि मी जेव्हा झाले तेव्हा तिच्याकडे हार्डली 3 महिन्याची मॅटर्निटी लिव्ह राहिली होती. सो 3 महिने ती रजेवर होती आणि त्याच्यानंतर तिला रिझ्यूम करायचं होतं कारण रजा शिल्लक नव्हती. सो लिटरली तिने मला 3 महिन्याची असताना पाळणाघरात सोडून ती ऑफिसला जायला निघाली. तर त्या क्षणी तिला काय फील झालं असेल ना, म्हणजे हा किस्सा मी लहानपणापासून आईकडनं ऐकून होते, पण तो हिट मला तेव्हा झाला रे, की आपल्याला असं कळतं की आपले पेरेंट काय करतात आपल्यासाठी, ह्याची जाणीव मला त्या क्षणी झाली. की जेव्हा मला असं वाटतंय की अरे मी माझ्या मुलासाठी काय कठीण निर्णय कसा घेऊ किंवा माझ्या वडिलांसाठी मी निर्णय कसा घेऊ, किंवा वडिलांनी पण अशा परिस्थितीत हे मला हा कॉन्फिडन्स मला देणं की बाबा तू जा, मी आहे आणि आय विल मॅनेज, डू नॉट वरी अबाउट मी, तू तुझ्या भविष्याचा विचार कर. हा केवढा मोठा थॉट आहे आणि लिटरली सौमित्र मला असं वाटतं की ह्याने केवढं आपलं डिसिजन घेताना बर्डन कमी होतं. तो जो सीन आहे ना, दॅट इज म्हणजे तो करताना खूप मजा आली मला. म्हणजे इतका इमोट होणं आणि सीन आपल्याला म्हणतात ना, काही सीन असे आपल्याला करायला मिळतं की जे आपण आपल्याला चोपलेस तू, की मला समाधान मिळतं त्याच्यात की मी काहीतरी छान केलं. तो सीन त्याच्यातला मला फार आवडतो. वा मानसी, मला तुझ्याशी बोलून आता अनेक गोष्टींचा उलगडा झाला. अर्थात पॉडकास्ट हे एक लिमिट असतं, त्यामुळे खूप जास्त बोलता येत नाही. पण मला याची खात्री आहे की या निमित्तानं तुझी जर्नी, हा सिनेमा का महत्त्वाचा आहे आणि तो तर कुठल्या टप्प्यावर तुझ्याकडे आला आहे, तोही खूप महत्त्वाचा टप्पा आहे. सो तुला एकीकडं आपण काहीतरी बरं करू शकतो, चांगलं करू शकतो, ही कॅपॅसिटीची जाणीव होणं, एकीकडं सांगता एकासारखं तू करणं, एकीकडे द्विधासारखी फिल्म तुला येणं, मला वाटतं की हे खूप चांगली लक्षणं आहेत ही, की तू पुन्हा एकदा तुझ्या कोतीनुसार काम करू लागणं. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आणि हा एपिसोड कसा वाटला, मानसीशी बोलून तिला ऐकून तुम्हाला कसं वाटलं मला जरूर सांगा. या निमित्तानं हा एपिसोड ऐकून तुला खूप चांगल्या भूमिका येतील असं मला वाटतं, कारण OTT पण आता खूप मोठं झालेलं आहे. चांगल्या ॲक्ट्रेसची गरज असते OTTजना, तर त्यावर तू दिसावंस आणि आपण पुन्हा भेटत राहू. थँक्यू व्हेरी मच. थांबतो, भले ते घडो. थँक्यू मानसी. थँक्यू.